नमस्कार, मी मेघनाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं गव्हाच्या पिठाचं गुलाबजामुन बनवणार आहे। खूप सोपी आणि खूप छान होतात। छान असं रसरशीत आतमध्ये पर्यंत जातं हे। तर त्यासाठी मी इथं साखरचं पाक इथं पहिलं करायला घेतलेलं आहे। साधारण 1.5 वाटी मी इथं साखर घेतलेला आहे आणि 1.25 वाटी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि गॅसवर ठेवून साखर विरघळेपर्यंत याला असंच हलवत राहायचं आहे। आणि त्यानंतर साखर विरघळल्यानंतर एक 3 ते 4 मिनिटे ह्याला मी असं साखरेला शिजवून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर हे असं छान असं चिकट होईल, म्हणजे तेलासारखं होईल। खूप असं चिकट सुद्धा नाही होणार किंवा एक तारी असं 2 तारी सुद्धा नाही होणार, फक्त असं चिकट व्हायला पाहिजे। किंवा साधारण साखर विरघळल्यावर एक 3 ते 4 मिनिटाला शिजवून घ्यायचं आणि लगेच गॅस आहे तो बंद करायचं आणि झाकण लावून बाजूला ठेवून दिलेला आहे। आणि त्यानंतर इकडं एका भांडीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्यानंतर पाव चमचा इथं बेकिंग सोडा घालायचा आहे। त्याचबरोबर एक 1.5 चमचे मी इथं तूप घेतलेलं आहे। तर तूप पहिलं आहे ह्या पिठाला सगळीकडे असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे एक 3 ते 4 मिनिटे ह्या पिठाला छान असं हे तूप आहे तो असं लावून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता छान असं मी हे 3-4 मिनिटं लावून घेतलेलं आहे, म्हणजे छान असं हाताने चोळून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे मळून घेण्यासाठी दूध वापरायचं आहे, म्हणजेच आपण हे गव्हाच्या पिठाचं करत आहोत। दूध वापरल्याने छान असं हे चिरत सुद्धा नाहीत, खूप छान असं गुलाबजामुन आपले बनवून तयार होतील। तर थोडंसं दूध घालून तर तुम्ही बघू शकता मी असं हे मळून घेत आहे आणि मऊसूत असं मळायचं आहे, खूप असं जास्त घट्ट नाही मळायचं। तर मी इथं साधारण अर्धी वाटी दूध घेतलेलं होतं, तर मी इथं अर्धा वाटी किंवा तुम्हाला थोडंसं जास्त आणि कमी सुद्धा लागू शकतं। तर फक्त पीठ आहे तो असं मऊसूत व्हायला पाहिजे, दूध थोडंसं कमी जास्त झालं तरी। तर दूध माझं हे सगळं संपलेलं आहे आणि छान असं हे पीठ आहे तो मऊसूत सुद्धा झालेला। तर ह्याला लगेच बनवायला सुरुवात करायचं आहे, बाजूलावर ठेवून नाही द्यायचं किंवा ठेवलात तरी साधारण एक 3 ते 4 मिनिटासाठीच ठेवून द्यायचं आहे। आणि त्यानंतर मी इथं लगेच करायला सुरुवात केलेलं आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही आकार ह्या गुलाबजामुनाला देऊ शकता, गोल सुद्धा तुम्ही करू शकता किंवा असं मी हे उभं करत आहे तर अशा पद्धतीने ओव्हल शेपमध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता। तर मी इथं दोन्ही थोडं करणार आहे, तर मी जास्त आहे तो गोलच करणार आहे। तर हे मी पहिलं थोडंसं करून घेणार आहे। तर सगळे पहिलं मी असं गोळे करून घेतले थोडंसं आणि त्यानंतर हाताने असं थोडंसं दाबत त्याला पहिलं असं छान मऊसूत करून घ्यायचं, कुठं सुद्धा असं चिरा नको पडायला किंवा थोडंसं चिरा पडले तरी काही नाही, फक्त त्यामध्ये साखर आहे तो पाक जे तयार केलेला आहे ते जायला पाहिजे। तर तुम्ही बघू शकता मी इथं एवढं करून घेतलेलं आहे, साधारण 8 ते 10 मी इथं उभं असं ओव्हल शेपमध्ये गुलाबजामुन तयार करून घेतले। आणि त्यानंतर इथं तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं। तेल आहे तो खूप असं कडक सुद्धा नाहीये, तुम्ही बघू शकता मी टाकल्याबरोबर असं इथं बुडबुडे सावकाश येत आहेत। तर बारीक गॅसवरच आपल्याला हे सगळे गुलाबजामुन आहेत तो तळून घ्यायचे आहेत। तर साधारण एक 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत। तर ह्याला असं एक छोट्या चमच्याने किंवा कोणत्याही असं काटेरी चमच्याने वगैरे हलवून घ्यायचं आहे, कारण हे खूप असं मऊ असतात, लगेच तुटतात। त्यामुळं खूप असं हलक्या हाताने ह्याला हलवत राहायचं आहे आणि सगळ्या बाजूने असं कलर येईपर्यंत ह्याला तळून घ्यायचे आहेत। थोडंसं चिरा इथं पडलेलं तुम्हाला दिसत असेल, पण तेवढं काही नाही, फक्त त्यामध्ये रस आहे तो जायला पाहिजे। तर तुम्ही बघू शकता सगळ्या गुलाबजामुन आहे तो तळून तयार झालेले आहेत। तर त्याचा रंग सुद्धा एकच असं दिसत आहे,
किंवा तुम्हाला ह्याच्यापेक्षा आणखी थोडंसं लाल रंगांवरती तळायचं असेल तरी तुम्ही आणखीन 2 मिनिटं ठेवू शकता। त्यानंतर हे साखरेचं पाक मी अजून एकदा गरम करून घेतलं आणि त्यानंतर गॅस बंद केलेला आहे। त्यानंतर हे गरम गरम तळून घेतलेले गुलाबजामुन ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि ताट लावून ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आता मी हे गोल असं गुलाबजामुन बनवून घेणार आहे। तर माझे उभं गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत, तिकडे ठेवलेलं आहे साखरेच्या पाकामध्ये घालून। तर आता मी हे पहिलं गोल आहे तो करून घेत आहे। तर तुम्ही सगळे गोल किंवा सगळे उभं असं केलात तरीही चालेल किंवा दोन्ही थोडेसे माझ्यासारखे केलात तरीही चालेल। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुलाबजामुन हवं तसं करू शकता। आणि मोठे किंवा छोटे सुद्धा तुम्ही हे बनवू शकता। तर मी आता हे सगळे पिठाचे आहे तो असं गोल असं गुलाबजामुन बनवून घेते आणि त्यानंतर तळून परत साखरेच्या पाकामध्ये घालून ठेवणार आहे। तर तुम्ही सुद्धा गव्हाच्या पिठाचं असं गुलाबजामुन घरात नक्की करा, खूप छान होतील। आणि कोणतंही मी इथं मिल्क पावडर किंवा मैदा काही न वापरता बनवलेला आहे, तर तुम्ही सुद्धा घरात नक्की करा। तर हे सगळे गोलवाले मी इथं हाताने गोल करून घेतलं आणि त्यानंतर हे तळण्यासाठी मी सगळंच घालून घेतलेलं होतं ह्याच्यामध्ये। तर मी इथं सगळे एकच लाल रंगांवरती तळून घेत आहे। तर ह्याचा कलर मी थोडंसं लालसर होऊ दिलेलं नाहीये, लगेच गॅस आहे तो बंद केलेलं होतं। तर हे बघा, तर सगळे एका रंगांवरती असं तळून घेतलं, थोडंसं कढई असं हलवून घेतलं। तेल आहे थोडंसं इथं कमी होतं। त्यानंतर हे तळून सुद्धा घेतलेलं आहे। तर ह्याला सुद्धा मी इथं साखरेच्या पाकामध्ये ठेवून दिलेलं होतं। तर तुम्ही रात्रभर ठेवलात तरीही चालेल किंवा एक 5 ते 6 तासासाठी ठेवलात तरीही चालेल। तर मी इथं साधारण अर्धा तासच झालेला होता आणि सगळं साखरेचं पाक आहे तो इथं मुरलेला आहे। तुम्ही थोडंसं जास्त केलात तरीही चालेल। तर जेवढं आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तसं तुम्ही आणखीन थोडंसं इथं जास्त सुद्धा घेऊ शकता साखरेचं पाक। आणि मी हे तुम्हाला लवकरच दाखवत आहे, एक अर्धा तास झालेला आहे आणि आतमध्ये पर्यंत गेलेला आहे, तुम्हाला इथं दिसत असेल। कारण मुलं हे खायला मागत होते, त्यामुळे मी लगेच तुम्हाला व्हिडिओ शूट केलेला आहे। तर तुम्ही ह्याला रात्रभर किंवा एक 4 ते 5 तास ठेवलात तरीही चालेल किंवा हे लगेच सुद्धा साखर आहे तो आतमध्ये पर्यंत मुरत राहील। तर फक्त इथं साखरेचं पाक आहे थोडंसं कमी पडलेलं आहे माझं। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब